सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा काल थंडावल्या असून उद्या दिनांक 7 मे रोजी मतदान होणार आहे। महायुतीकडून भाजपचे उमेदवार राम सातपुते व महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या दोन आमदारांमध्ये खासदार होण्यासाठी लढत होत असून या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले। काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाजू नक्की काय आहेत हेच आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, आपलं एबी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे। पहिल्यांदा जाणून घेऊया प्रणिती शिंदे यांच्या कोणत्या बाजू सकारात्मक आहेत। पहिली बाजू, प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार असून यावेळेस त्यांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाची ताकद असणार आहे। दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे गत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून बाळासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती, त्यामुळे मतांच्या झालेल्या ध्रुवीकरणामुळे सुशील कुमार शिंदे यांना फटका बसला होता। मात्र यावेळेस या मतदारसंघात वंचितचा हवा तसा प्रभाव दिसत नाहीये आणि स्वतः प्रकाश आंबेडकर हे उमेदवार नसल्यामुळे त्याचा फायदा प्रणिती शिंदे यांना होऊ शकतो। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या 2 टर्मला सोलापूर लोकसभेमध्ये भाजपचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। मात्र 2014 ला शरद बनसोडे आणि 2019 ला जय सिद्धेश्वर महास्वामी हे दोन्ही खासदार निष्क्रिय असल्याचा ठपका त्यांच्यावर बसलाय। या 10 वर्षात भाजपवर नाराज असलेली जनता यावेळी काँग्रेसला मतदान करू शकते असा अंदाज आहे। चौथी महत्त्वाची बाजू म्हणजे प्रणिती शिंदे या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या गेल्या 3 टर्म पासून आमदार आहेत। त्यांनी मतदारसंघात ठेवलेला जनसंपर्क, केलेली कामे याचा फायदा त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीत होऊ शकतो। पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा आरक्षणामुळे मराठा समाज भाजप नेतृत्वावर नाराज आहे, तसेच धनगर समाजही भाजपवर नाराज आहे। त्याचाही फायदा प्रणिती शिंदे यांना होऊ शकतो। 6वी महत्त्वाची बाजू म्हणजे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची भाजपने पाडलेली चिमणी, सोलापुरात बंद असलेली विमान सेवा, स्मार्ट सिटीचं दाखवलेलं गाजर, त्यामुळे सुद्धा सोलापुरातील भाजप बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे। नरसय्या, आडम मास्तर, धर्मराज काडादी, सिद्धाराम मेत्रे, भगीरथ भालके, संजय क्षीरसागर, दिलीप माने असे वजनदार नेते सोबत असणेही प्रणिती शिंदे यांची जमेची बाजू आहे। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर लोकांची नाराजी, शेतीविषयक चुकीची धोरणे, वाढलेली महागाई याचा फटका भाजपला बसू शकतो। 9वं कारण म्हणजे राम सातपुते हे उपरे आहेत अशी त्यांची इमेज सेट करण्यामध्ये प्रणिती शिंदे यांना यश आलंय, म्हणून आपल्या सोलापूरची लेक म्हणून लोक प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी उभी राहू शकतात। या जशा प्रणिती शिंदे यांच्या बाजूने जाणाऱ्या गोष्टी आहेत, तशाच प्रणिती शिंदे यांच्या विरोधात जाणाऱ्याही काही गोष्टी आहेत। त्या गोष्टी आपण जाणून घेऊयात। पहिली गोष्ट म्हणजे राम सातपुते यांच्यासारखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये घडलेला संघटन कौशल्य असलेला उमेदवार समोर असणं हे प्रणिती शिंदे यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे। दुसरं कारण म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात 5 आमदार हे भाजप किंवा भाजप मित्र पक्षाचे असल्यामुळे ही गोष्ट प्रणिती शिंदे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे राम सातपुते यांच्या प्रचारासाठी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्याने वातावरण ढवळले। ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरून हिंदुत्वाकडे घेऊन जाण्यात भाजपला यश आले, त्यामुळे हिंदुत्ववादी मतदार यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। चौथं कारण म्हणजे शेतकऱ्यांना भाजपकडून मिळणारी पीएम किसान योजना, त्याचबरोबर मोफत गॅस, शौचालयांची बांधणी, रस्त्यांची झालेली कामे ही गोष्ट भाजपसाठी सकारात्मक असणार आहे। तर तुम्हाला काय वाटतं, सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होईल हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी पाहत रहा एबी मराठी न्यूज।